1000 मतं पडतात, 2000 सुद्धा मतं तैलिक समाजाचे नाहीत. कुठला जातीवाद आणला, कुठला ओबीसी मराठा आणता? अरे 132 34 जागा भाजपच्या निवडून येतात, 41 तुमच्या आल्या, शिंदे साहेबाच्या आल्या, राष्ट्रवादीच्या कमी आल्या, उद्धव साहेबांच्या कमी आल्या, काँग्रेसच्या कमी आल्या. हे जागा राजकारणाचा विषय नाही, हा विषय सगळ्यांचा आहे. अरे उद्या एखाद्या वडर समाजाचं झाला, आता कैकाडी समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो, तेवढ्याच ताकदीने बोललो असतो. सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना, जातीपातीवर नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय. आणि कशाला हो धनगर, कशाला मराठा, सगळे आमचेच आहेत. धनगर बांधव आमचेच आहेत, पिवळा आमचा, जय भीम आमचा आहे, सगळे आमचे आहेत, आम्ही सगळे एकत्र आहेत. तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती. बोला बा, तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही, पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही, एवढीच आमची विनंती आहे. आणि कलेक्टर साहेब 3000 हेक्टरवरती, कलेक्टरच आहे तिथं, ह्या दिशेने हे 2 काळे झेंडे त्याच्या मधून जातो. ओंबासे साहेब 3000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3000. धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात? तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले. ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने, आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला, कारण त्याला ते सापडाना जडीबुटी. तसं परळी से निकल के धाराशिव में आए. खासदार साहेब, आमदार साहेब, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही, फक्त सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल झालाय. एसपी तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा. इथले एसपी, मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं न हो. आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना, हे एसपी बराबर दिसत नाही. 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे. फक्त 22 सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल केला. अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग इथला एसपी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है, एसपी अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, इथल्या एसपीने त्याची काळजी घ्यावी. दादांची तब्येत खराब, मी अधिकच काय नाही बोलता. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो, जे काय करता येईल हस्ते पर हस्ते ती मदत करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरेश धस यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाषण केलं आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. इथे धाराशिवमध्ये जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या जनाक्रोश मोर्चात अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आणि आता मनोज जरांगे हे उपस्थितांना संबोधित करतील असं दिसतंय. सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमक शब्दात धनंजय मुंडे, अजित पवार या दोघांवरही टीका केली. आणि आता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधातल्या धाराशिवमधल्या या मोर्चात मनोज जरांगे बोलत आहेत. आपल्या संतोष भैयाचं घर उन्हात, आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा, डगायचं नाही. स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो. सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो. मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीचं बोलत नाही. माझी तब्येत पण खराब आहे, परंतु माझ्या वेदनेपेक्षा
संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे. मानपान सोडून आपण लढलं पाहिजे, समाजासोबत उभं राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमल तसं तसं चालतो आणि येतोय. संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागला. पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही. जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत, जे खुनातले आहेत, हे दोन्ही एकच आहे. हे वेगळे नाही आहेत. यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो, सगळ्यांना 302 मध्ये घ्या. यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार, सोडणार नाहीत. अण्णा बोलता बोलता म्हणले, याला याच्याहून हटवा, त्याच्याहून हटवा. ह्यो दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावून हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारी. अण्णा पोरं सकाळी मरून द्यायचे का इथून पुढे लोक आपले? आता तुम्ही नुसतं नक्त लावा, मग तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सालटे निघतात अंगाचे. आता एवढं सोपं नाही. मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे, या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवला.